आज पूनम गेट समोर या ठिकाणी हेडक्वार्टर या ठिकाणच्या रहिवाशांची घरं पोलीस हेडक्वार्टरने त्यांच्या पुनर्वसन कामासाठी तोडली, त्यांना बेघर केलं आणि त्यानंतर त्या गुलाम पहलवान हॉलच्या पाठीमागं असलेल्या रिक्त जागेमध्ये या ठिकाणी या गरिबांनी झोपड्या उभारल्या. तिथं असताना त्यांचे प्रपंच मांडत असतानाच पुन्हा महापालिका प्रशासनाने केवळ भ्रष्टाचारी मार्गाने अनागोंदीपणे आणि अन्याय करून त्या ठिकाणच्या गोरगरीब दलित समाजाच्या मातंग समाजाच्या झोपड्या उद्ध्वस्त करून त्यांना बेघर केलं. आणि म्हणून आज या ठिकाणी कलेक्टरसमोर त्यातल्या रहिवासी 5 महिला या ठिकाणी गेले 5 दिवस उपोषण करत आहेत, परंतु त्यांच्या उपोषणाची दखल कुणी घेत नाही. महेश डोलार यांच्या युवा भीमसेनेच्या माध्यमातून आंदोलन करूनही त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या, त्याचीही दखल घेतली नाही. कारण का तर त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाचे हात त्या ठिकाणी आर्थिकपणे गुंतलेले आहेत, हे यातून स्पष्टच होतं आहे. आता बघा, पार्किंगसाठी जागा कशासाठी? गुलाम पैलवान हॉलच्या पार्किंगसाठी जागा. आता गुलाम पैलवानचा हॉल समोर आहे पलीकडे पूर्व दिशेला आणि पाठीमागच्या बाजूला पश्चिम दिशेला पार्किंगसाठी जागा. हे कुठलं तत्त्व आहे? तिकडे त्यांनी गुलाम पैलवानी त्याच्या पार्किंगची व्यवस्था करायची, त्यांनी करायची. त्याची व्यवस्था काळजी महापालिका इतक्या जोरात करते काय? आणि दुसरी गोष्ट, पार्किंगसाठी जागा तर हा 2 नंबरचा विषय झाला, परंतु गुलाम पैलवान हॉलने त्याच्या हॉल जितकी जागा त्याची अखत्यारीत आहे, ज्या जागेची त्याला अधिकृत महापालिकेची बांधकाम परवानगी आहे त्याच्यापेक्षा अधिक जागा अतिक्रमण करून त्या हॉलच्या किचनसाठी, जेवण भोजन व्यवस्थेसाठी त्या गुलाम पैलवान हॉलनी त्या व्यवस्थापनाने बळकावलेली आहे. पहिल्यांदा त्याच्यावरची कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आता दुसरी गोष्ट, पार्किंगची जागा त्यांना दिली आम्ही. आता जो ठराव आहे या ठिकाणी 14/12/2025चा बघा, महापालिका दुपारच्या वेळेला अधिकारी जेवणाची सुट्टी झाली तरी भेटत नाही आणि 4:30च्या नंतर जगात नाही. ते म्हणजे एक महापालिका 5च्या नंतर सुरू होते, उशिरा, दिवसभर ती रिकामी असते. परंतु या ठिकाणी हे ठराव करताना रविवार सुट्टीचा दिवस असताना या ठिकाणी इतक्या तातडीनं अधिकाऱ्यांनी हा ठराव करून या ठिकाणी 157 चौरस मीटर ही जागा गुलाम पैलवान हॉलच्या पार्किंगसाठी दिलेली आहे आणि देऊन या गोरगरिबाच्या झोपड्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. हा खूप भयानक अन्याय आहे आणि त्यामुळं 357 चौरस फूट तेच. आणि भाडं काय आहे? महिना 12,112 रुपये. आणि तुम्ही ह्या गोरगरिबाच्या झोपड्या त्या ठिकाणी उभ्या केल्या, त्यांना टॅक्स लागणार आहे, ते टॅक्सेस भरणार आहेत, त्यांना अधिकृत पावत्या द्या, ते टॅक्स भरतील, पाणीपट्टी भरतील, या ठिकाणी MSCBचं लाईट बिल भरतील. परंतु एवढं तातडीने झोपड्या उद्ध्वस्त करून त्यांना उघड्यावर आणून त्या ठिकाणी तुम्ही कुठली भूमिका घेतली, अशा पद्धतीचा अन्याय, हे धोरण हे आम्ही कदापि चालू देणार नाही. कितीही त्यांनी सांगू द्या, आम्ही अजिबात आता ऐकणार नाही. हे मी जबाबदारीनं आणि या ठिकाणी मी नम्रपणाने जाहीरपणाने आपल्यासमोर सांगतो. बघा, त्या पार्किंगचं काय, जर तो पार्किंगची जागा जी आहे ते एक बोळ आहे, एक किती 8 फुटी रस्ता आहे का, ते रुंदी 8 फुटी रस्ता, दोन्ही बाजूला लोकवस्ती. मग अशा ठिकाणी पार्किंग कुठं करणार आहे तुम्ही? हा मूळ मुद्दा आहे. आता आजूबाजूच्या व्यावसायिकास व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे वर्तन निवडून देणारे करू नये. कोण म्हणणार आहे? अडथळा केला तुम्हीच केला, महापालिकेने त्याला लायसन दिलं, तुम्ही अडथळा करायचं. आणि असं करू नये म्हणजे ही अटसुद्धा बोगस या ठिकाणी टाकली. सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी 20 नंबरची जी अट आहे हे करारपत्राची, सदर जागेबाबत काही वाद उद्भवल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार कारवाई ठेवण्यात येईल. त्याबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा तसेच वर नमूद शर्ती व अटीमध्ये बदल करण्याचा
अधिकार माननीय आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना राहील हे स्पष्टपणे त्याच्यामध्ये आहे. आता वाद उद्भवलेला आहे, या ठिकाणी उपोषण सुरू झालेलं आहे, गोरगरिबाच्या झोपड्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं अतिक्रमण कायम ठेवून गुलाम पैलवान हॉलचं या ठिकाणी रिक्त जागेवरच्या रिकाम्या जागेवरच्या गोरगरिबांनी उभ्या केलेल्या झोपड्या उद्ध्वस्त करून त्यांना बेघर करून महापालिका कुठला हेतू साध्य करते, त्याच्यात काय अर्थकारण दडलं आहे हे सगळ्या सोलापूर शहराला या निमित्तानं दिसतंच. परंतु आम्ही अशा पद्धतीची मनमानी बेईमानी चालू देणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. या उपोषणकर्त्याचा आज 5वा दिवस आहे. आज त्या ठिकाणी त्यांचे BP शुगर लो झालेले आहेत, त्या ठिकाणी त्यांना त्रास होतो आहे, चक्कर येते. एका आमच्या भगिनीची तर परिस्थिती अत्यंत क्रिटिकल आहे आणि मग अशा परिस्थितीत जर इथं काय बरं वाईट झालं तर या सोलापूर शहराच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रक्षोभ उद्भवेल. याची प्रशासनाने शासनाने नोंद घ्यावी आणि तातडीनं यांना न्याय द्यावा आणि यांचं पुनर्वसन करावं. त्या जागेला काही सोनं लागलेलं नाही. झोपडपट्टीतली संडासाच्या बाजूला असलेली बोळातली ती रिक्त जागा होती ज्या ठिकाणी 10-12 झोपड्या मावल्या. तुम्ही पुनर्वसन करून त्यांना योग्य ठिकाणी द्या. त्या ठिकाणी 256 गाळ्याचं पुनर्वसन, त्या ठिकाणी SREचं काम चालू आहे, त्या ठिकाणी त्यांना घरं द्या. आमचं काही म्हणणं नाही, परंतु त्यांचं पुनर्वसन सक्षमपणे झालं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. या लोकांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतो. आणि म्हणूनच आज पहिला टप्पा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आता भीमसेनेनं महेश रुलारींनी आंदोलन तर केलेलंच, सगळ्या पद्धतीने त्यांनी केलं आहे, आक्रमक पद्धतीने केलं आहे, त्या गरिबांना न्याय मागण्यासाठी प्रकट आंदोलन केलेलं आहे. परंतु आम्ही आता या ठिकाणी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आज सायंकाळी महापौरांना महापालिका आयुक्तांना या ठिकाणी भेटून समक्ष या नियमातल्या करारपत्राच्या नियमातल्या अटी शर्तीची त्यांना आठवण करून देणार आहे. त्याचं पालन व्हावं आणि कुठल्याही परिस्थितीत यांचं पुनर्वसन व्हावं, अन्याय होऊ नये हे आम्ही सांगणार आहोत. महापौर साहेबांनाही आम्ही ते सांगणार आहोत. आणि त्यानंतर अधिवेशनानंतर उद्या आमदार साहेब मध्यचे आमदार परत आल्यानंतर देवेंद्रजी कोठे यांना भेटून त्यांच्याकडे आम्ही आग्रही मागणं करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळावा, अन्याय थांबावा आणि आम्ही हे आंदोलन ह्यांचं जरी संपलं तरी गुलाम पैलवानचं ते अतिक्रमण जे आहे ते बिल्डिंग तुटीपर्यंत ते कारवाई झाली पाहिजे. हे आंदोलन आमचं ह्याच्यापुढचं सुरू राहील. आमचा दुसरा टप्पा असेल हे मी या ठिकाणी जाहीरपणे थांबतो. या ठिकाणी 5 वाजता महापौर साहेब आणि आयुक्त यांना भेटायचं नक्की आहे.